मालेगाव मुस्लिम बहुसंख्याक असलेलं शहर. या शहरातील पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात गर्भपात केंद्र आहे. छोट्या पत्र्याच्या दुकानात बेकायदेशीर पद्धतीनं हे होत असल्याचा खुलासा शासकीय सामान्य रुग्णालयाचे प्रभारी डॉक्टर डांगे यांनी केला होता. विशेष म्हणजे बेकायदेशीर गर्भपातांवर नियंत्रण ठेवण्यासाठीच्या महापालिकेच्या आरोग्य विभागावर हेच अधिकारी नियुक्त होते. 12 आठवड्यापूर्वीच्या सगळ्या MTPंची तपासणी केली असता आम्हाला इथे आमच्याकडे बरेच दिवसापासून गायनेकॉलॉजिस्टच नाही आहेत. त्यामुळे जे आहेत गायनेकॉलॉजिस्ट आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सीझरसाठी येतात फक्त. त्यामुळे 24 तास डिपार्टमेंटमध्ये राहून आणि MTP करणारं कोणी असं नाहीच आहे. आणि मग ज्या फक्त ब्लिडिंग PV असतात त्याच्याच आम्ही ते कंप्लीट करून टाकतो. आणि त्यातील सर्वच्या सर्व जवळजवळ एक 12 आठवड्याच्या आतल्याच आहेत ज्या आत्तापर्यंत झाल्यात त्या. झी 24 तासनं मालेगावातला हा सर्व कारभार समोर आणल्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागानं गोपनीय चौकशी लावल्यानंतर आता सामान्य रुग्णालयात डॉक्टर डांगे यांच्या वरिष्ठपदी डॉक्टर वीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जे सामान्य रुग्ण आहे त्या ठिकाणचे वैद्यकीय अधीक्षक जे आहेत त्याची नवीन वैद्यकीय अधीक्षक यांचीही नेमणूक त्या ठिकाणी झालेली आहे. आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणचे आता पुढील त्या ठिकाणचं कामकाज आहे ते व्यवस्थितपणे चाललं असतं. त्याचं नियोजन आणि मार्गदर्शन आम्ही त्यांना करणार आहोत. त्याबद्दल आता हा संपूर्ण चौकशी अहवाल जो आहे तो चौकशी अहवाल आपण शासन उपसंचालकांकडे सादर करू. मालेगावातल्या गैरकारभारावर अंकुश ठेवण्यासाठी महापालिका आयुक्तपदी IAS अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात मालेगावचं आरोग्य सुधारण्याची आशा मालेगावकरांनी व्यक्त केली आहे. योगेश खरेंसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मालेगाव, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.